नमस्कार, मी कोमल तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असणार। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला क्लिनिंगसाठी मोटिवेट करणार आहे आणि काही अशा टिप्स ज्याने तुम्ही छोटी छोटी गोष्टींमार्फत खूप मोठ्या काम डीपली क्लीन करून घेऊ शकता, ऑर्गनायझेशन करू शकता। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, काय माहीत तुम्हाला कोणती टिप्सने मोटिवेशन मिळेल, लगेचच घेऊन तुम्ही तुमचा फ्रीज देखील क्लीन कराल, नाही का। तर मी अगोदर फ्रीजच्या साईडची जागा रिकामी केली, कारण डेली बेसिसवर मी फक्त जेवढा इझी क्लीन करता येतो तेवढाच झाडू वगैरे मारून घेत असते, म्हणून रॉकला साईडला केला, म्हणजे सगळं साईडने फ्रीज खालूनसुद्धा व्यवस्थित क्लीन करता येईल। तर तुमच्या ज्या टिप्स आहेत ना, तर त्या इथूनच सुरू होत आहे, तर निवांत ऐका। तर पहा, तुम्हाला एक अशी रिकामी बॉटल घ्यायची आहे। त्यात तुम्ही पाहू शकता, तुम्हाला 2 स्पून विम जेल, 2 स्पून बेकिंग सोडा आणि थोडं विनेगर किंवा अदरवाईज तुम्ही वॉर्म वॉटर देखील घालू शकता। अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि पुढची टिप्स तुमच्यासाठी हीच असणार आहे। हे मिश्रण लिक्विड आपल्याला फ्रीजच्या आतल्या भागात सगळीकडे स्प्रे करायचं आहे आणि काही सेकंदात वेट करून लगेचच थोडा रफ असं कापड घेऊन त्याच्या साहाय्याने सगळं फ्रीज आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे हा 2 in 1 कापड आहे, त्याच्या साहाय्यानेच मी सगळं फ्रीज आतून बाहेरून सगळी करून काना कोपरा क्लीन करून घेतलेलं आहे। आणि तुमच्याकडे जर मायक्रो फायबरचा कापड असेल किंवा टॉवेल असेल तर तुम्ही तो यूज करा, तो खूप छान असतो, स्मूथ असतो आणि त्याच्याने छान क्लिनिंगही होते। तर बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपण बायका असता तर आपल्या घराचं काम तर करायचंच असतं, पण बऱ्याच वेळेस असं होतं आपण टाळाटाळ करतो आणि काय होतं ना की जाऊ दे, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, असं टाळाटाळ करतो आणि काय होतं त्याच्याने फक्त टाईम डिले होत असतो। 5 मिनिटाचं काम 10 मिनिटावर, 10 मिनिटाचं काम 30, मग ते 1-2 तासावर येऊन थांबतं। म्हणून टाळाटाळ न करता सॉन्ग किंवा मूवी बघून देखील तुम्ही हे सगळे काही काम करू शकतात। अगदी महत्त्वाची टिप म्हणजे हीच आहे बघा। तर फ्रीजमध्ये तुम्हाला हा एक रबर असतो, तर ती फ्रीजमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण हा दिसतो छोटासा, बट याच्यात ना खूप असे छोटे छोटे किडे किंवा कॉक्रोच वगैरे त्यांची अंडी लपून बसतात आणि ह्यामुळे आपल्याला आरोग्याचा धोका देखील होऊ शकतो बरं का। माझ्यावर बितलेली आहे आणि मागे मी तुमच्यासोबत म्हटले शेअर पण केलं आणि त्याला भरपूर खोकला वगैरे होता, तर तो कॉक्रोचांमुळे जर झाला, म्हणजे मी इंटरनेटवर वाचलं होतं, तर त्यासाठीच सांगते। तर याला पण छान आणि डीपली क्लीन करून घ्यायचं, एकदा काढून घ्यायचा आणि नंतर मग एखादा पॉईंट शोधायचा व्यवस्थित आणि मग पुन्हा त्याला फ्रीजला तुम्ही लावू शकतात विदाउट रिस्क। तर इकडे जे काही ट्रॉल्या वगैरे त्याच्या काढलेल्या होत्या, मी मॅट्स वगैरे मी यूज करते, तर ते मी इथं छान पद्धतीने क्लीन करून घेत आहे, कारण मला बाहेर वॉशिंग मशीन ठेवलं आहे मी, त्यामुळे मला तिकडे जागा नाही, तर मी इथंच करते माझा किचनमध्येच बेसिंगजवळ। तर इथं मी घासून घेत आहे। तर ॲक्च्युली मला असं सांगायचं आहे तुम्हाला की बरेच लोक माझे व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला पैसे वगैरे काही लागणार नाही आहे, बट जे काही मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता। मी व्लॉग्स किंवा बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे मी यूट्यूबला टाकते आणि तुमच्यासोबत शेअर करते, तर मला आवडेल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। तर अगोदरचे जे काही माझे व्हेजिटेबल्सचे डॉट आहेत ना, जे मी यूज करते, तर ते मी अगोदरच जसे संपले असतात तसे वॉश करून इथं ठेवून देते। सो ते पण आता मला घ्यायचे आणि सोबतच मला व्हेजिटेबलसुद्धा कट करून स्वच्छ धुवून पुसून ड्राय करून पुन्हा मला ह्या डब्यांमध्ये ऑर्गनाईज करून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। तर इकडे मी फ्रीज मध्ये सगळं ऑर्गनाईज करण्याचा अगोदरच अजून एक कापड घेतला आहे आणि त्याच्याने संपूर्ण फ्रीज पूर्णपणे क्लीन, पूर्ण ड्राय करून घेत आहे। तर माझ्याकडे मायक्रो फायबरचाच एक छोटासा टॉवेल आहे, त्याच्या साहाय्याने मी हे सर्व काही करते आहे।
तुम्ही इथं पाहू शकता, जसं मी घरात क्लीन केलं आणि नंतर त्यांना ड्राय क्लीन करण्यासाठी बाहेर आणून ठेवलं असं खाटीवर गॅलरीत. आणि नंतर तुम्ही पाहू शकता भाजीपाला स्वच्छ धुवून इथं ठेवला होता आणि काही बाकीचे जे ऑर्गनायझर होते तेही स्वच्छ घासले आणि हेही बाहेरून घेऊन आली. सो मी इथं हे आता फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून घेत आहे. तर सर्व काही वॉश करून ड्राय करून पुन्हा लावण्या अगोदर एकदा कपड्याने संपूर्ण फ्रीज मी डीप क्लीन करून घेतला. तुम्ही पाहिला तर ॲक्च्युली आता सगळं लावून घेत आहे. तर ह्या काही टिप्स होत्या ज्या तुम्हाला मोटिवेशन देतील. जर थोडंही मोटिवेशन दिलं असेल तर मला प्लीज सांगा. तर माझा फ्रीज इथं डीपली क्लीन करण्यासोबतच व्हेजिटेबल्स देखील स्वच्छ वॉश ड्राय क्लीन निवडून बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवत आहे मी. तर मला हे तब्बल 5 तास लागले. मध्ये माझी बरीचशी इतर कामे देखील होती. तर कसा वाटला व्हिडिओ अपेक्षा करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही. मी व्लॉग्स शॉपिंग स्किन केअर हेअर केअर बरेचसे आणि गार्डनिंगशी रिलेटेड असे बरेचसे व्हिडिओ अपलोड करते. तुम्ही पाहायला इंटरेस्टेड असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड फॉलो फॉर मोर व्हिडिओज. तर तुम्ही ह्या मॅट पाथ आहेत ज्याच्यावर फ्लावर प्रिंट आहे, हे आम्ही मिशोवरून घेतलं आहे. बऱ्याच वेळेस काही पण सांडलं जातं. तर पूर्ण फ्रीज डीपली क्लीन करायची गरज नसते आपल्याला. फक्त ह्या मॅट करायच्या, त्या स्वच्छ धुवायच्या पुसायच्या ड्राय क्लीन करून घ्यायच्या आणि मग पुन्हा लावून द्यायच्या फ्रीजमध्ये. आणि बॉक्स पण जेव्हापासून आणले ना तेव्हापासून खूप फ्रीज ऑर्गनाईजर असतं. खूप छान दिसतं दिसायला पण, आणि जेवढं म्हणजे मोकळं असतं तेवढं छान दिसतं. तर एकमेकांवर हे बॉक्स मी इझिली ठेवत असते क्लीन करून. आणि हे काही बाकीचं जे असतं जे फ्रीजमध्ये ठेवते जसं की तुपाचा डब्बा, त्याच्यानंतर हे काही स्लाईस आहेत तर हे पण इथे ठेवून घेते ती स्लाईस. तर अजून एक टिप्स द्यायची आहे. ॲक्च्युली ही तर फार महत्त्वाची टिप्स आहे. ॲक्च्युली जे काही आपण म्हणजे फ्रीजची जेव्हा डीपली क्लीन करतो ना तेव्हा तुम्ही पाहून घ्यायचं जे प्रोडक्ट असे पॅकिंग असतात तर त्यांची एक्सपायरी डेट तुम्ही चेक करून घ्यायची आहे. तो लगेचच एक्सपायर झाला असेल तर तुम्ही रिव्ह्यू करून घ्या. आणि सोबा सॉस बॉटलसुद्धा मी डीमार्टमधून आणलेले होते. तर पॅकेट ठेवण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता जेणेकरून फ्रीज ऑर्गनाईज छान आणि क्लीन दिसतं, नीट अँड क्लीन. आणि याच्यात टाकून द्यायचं आणि मग घ्यायला पण इझी होतं, खायला पण इझी होतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने विनेगरची बॉटल पण मी इथंच ठेवले. आणि ड्रायफ्रूटचे जारसुद्धा मी मिशोवरून परचेस केले आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि लिंक देखील प्रोव्हाइड केले. तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा आणि सबस्क्राईब करून जा प्लीज चॅनलला. मी तुम्हाला अगदी मनापासून रिक्वेस्ट करते. तर ॲक्च्युली ॲपला तर सगळं क्लीन करून झाले, ऑर्गनाईज करून झाले. मग बाहेर पण मी तोच स्प्रे मारून घेतला आणि जस्ट वाईप करून घेत आहे आता इथं. ॲक्च्युली तुम्ही ना हे 2-in-1 कापड एकदा यूज करून कामाला सांगणार नाही. म्हणजे 2 कापड यूज करण्यापेक्षा हा 2-in-1 कापड आणि जागा पण कमी लागते. एवढी जागा तर नाही लागत पण तरीही माझं सांगण्यावरून एकदा ट्राय करून पहा. आणि इथं माझं फ्रीज वरतूनही आणि आतून बाहेरून छान डीपली क्लीन झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत अजून पुन्हा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला फ्रीजच्या टॉपवर ना काहीही जड वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवायची नाही आहे. ही अजून एक टीप आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता फ्रीज किती छान डीपली क्लीन किती सुंदर आणि ऑर्गनाईज दिसत आहे. सो मी तुम्हाला बोललेली की निंबू पण ठेवला आहे. तर निंबूला बेकिंग सोडा लावून ठेवायचा जेणेकरून फ्रीजमध्ये स्मेल येत नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक आणि काही चुकलं असेल तर ते देखील सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण अशाच नवीन